आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फ्रान्स दौऱ्याचा शेवटचा दिवस. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासोबत मोदी द्विपक्षीय वार्तालाप करणार. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन फ्रान्समधील पहिल्या भारतीय वाणिज्य दूतावासाचं उद्घाटन करतील. आज माघ पौर्णिमानिमित्त आनंद दिघेंचा वारसा चालवत उपमुख्यमंत्री शिंदे मलंगगडावर जाणार. त्यांच्या हस्ते आरती होणार. सोबत ठाण्यातील हजारो कार्यकर्ते असणार. दादा भुसे, भरत गोगावले जाण्याची शक्यता. राजन विचारे देखील आपल्या कार्यकर्त्यांसह गडावर आरती करणार. पालक सचिवांच्या कामावर मुख्यमंत्र्यांची मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी. प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री पदासोबत पालक सचिवाचीही नेमणूक. 11 पालक सचिव अद्याप जिल्ह्यात पोहोचले नसल्यानं फडणवीसांनी व्यक्त केली नाराजी. ओएसडी आणि पीए नेमण्याबाबत मुख्यमंत्र्यांची रोखठोक भूमिका. काही ओएसडीचे दलालांशी संबंध. सेनेच्या मंत्र्यांना फडणवीसांचं स्पष्ट उत्तर. केंद्रीय अर्थसंकल्पात काय आणि त्याचा महाराष्ट्राला अधिकाधिक फायदा कसा करून घेता येईल यावर मंत्रिमंडळात सादरीकरण. रेल्वेसाठी यंदा विक्रमी निधी देण्याबाबत तातडीनं प्रस्ताव सादर करा. मुख्यमंत्र्यांच्या सूचना. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नियमात 2021 मध्ये दुरुस्ती. आपत्ती व्यवस्थापन समितीत एकनाथ शिंदेंच्या एंट्रीचा मार्ग मोकळा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिल्लीत राहुल गांधींची भेट घेतली. भेटीदरम्यान त्यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदावर मुक्त करण्यासंदर्भात मागणी केली. बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठीच चाललो होतो. ऋषिराज सावंत यांची पोलिसांना कबुली. ऋषिराज सावंत आपल्यासोबत असलेल्या इतर 2 जणांचे पोलिसांनी नोंदवले जबाब. जगप्रसिद्ध आर्म डीलर अभिषेक वर्माचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. अभिषेक वर्माकडे शिवसेना पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक पदाची जबाबदारी. काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील शिवसेनेच्या वाटेवर. दिल्लीत उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश. जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी विस्तार आणि सुधारणा अंतर्गत 438 कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता. दौंड, बारामती, पुरंदर तालुक्यातील अवर्षण भागाला फायदा होणार. पालघरमधील देहर्जी मध्यम पाटबंधारे प्रकल्पासाठी 2,599,000 15 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मंजुरी. प्रकल्पातून 69.42 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा वसई विरार महापालिकेच्या पिण्यासाठी आरक्षित ठेवणार. राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण आणि सक्षमीकरणाकरता जिल्हा वार्षिक योजनेतून 1% निधी राखीव ठेवला जाणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. नाशिक, रायगड जिल्ह्याला पालकमंत्री नाहीत म्हणून केवळ मंत्र्यांना बैठकीसाठी बोलावलं होतं. अजित पवारांच्या कार्यालयाची माहिती. रायगडावर असल्यानं मला बैठकीला जाता आलं नाही. मंत्री भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. तसंच अजितदादांनी बोलावलेल्या बैठकीला फक्त मंत्र्यांना निमंत्रण होतं. इतर आमदारांना बोलावलं नव्हतं. एखादा माणूस चुकला असेल तर चुकू द्या. आपण कशाला त्यावर बोलायचं. उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया. ज्या रंगाचा चष्मा असतो त्या रंगाचं जग समोरच्याला दिसतं. संजय राऊतांना अण्णा हजारेंचं प्रत्युत्तर. अण्णा हजारे यांची भूमिका संशयास्पद. राऊतांचं वक्तव्य. जलजीवन मिशन योजनेची कामं निकृष्ट दर्जाची. मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी. छगन भुजबळ आज येवला दौऱ्यावर. येवला मतदारसंघात विविध विकास कामांचं ते उद्घाटन करणार. सानवलपर भेटी देखील घेणार.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातीच्या तपासाची रिइन्व्हेस्टिगेशन करण्याची धनंजय देशमुखांची मागणी. आरोपीचे नवे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर धनंजय देशमुखांची ही मागणी. वैभव नाईकांची 6 तास चालली चौकशी. चौकशी दरम्यान बँक अकाउंटची माहिती देखील देण्यात आली. पुण्यातील भाजपचे शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विनंतीवरून आज उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक होणार. शिवाजीनगर येथील बस स्थानकाच्या नवीन बांधकामासंदर्भात अजित पवार परिवहन आणि बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्गाकडून आढावा घेणार. बारावी बोर्ड परीक्षेच्या पहिल्याच इंग्रजीच्या पेपरच्या दिवशी राज्यात 42 कॉपीची प्रकरणं समोर. कॉपीमुक्त अभियानासाठी प्रशासन अलर्ट मोडवर. बारावीच्या पहिल्या पेपर दरम्यान ड्रोनच्या माध्यमातून ठेवण्यात आली परीक्षा केंद्रावर नजर. कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी घेतली ड्रोनची मदत. सगळ्यात जास्त कॉपीची प्रकरणं छत्रपती संभाजीनगरमध्ये असल्याची माहिती. पहिल्याच दिवशी संभाजीनगरमध्ये 26 प्रकरणं समोर आली. बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेच्या परीक्षा केंद्रावर बियर बॉटल्सचा खच. परीक्षा केंद्रावर वॉशरूम आणि पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही. संतप्त पालकांनी आणि जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाचा निषेध केला. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील 12वीच्या परीक्षा केंद्रावर कॉपीचा सुळसुळाट. ठोकसाळ येथील सिद्धेश्वर महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राबाहेर कॉपी पुरवणाऱ्यांची प्रचंड गर्दी. जालना जिल्ह्यात आणखी एका परीक्षा केंद्रावर कॉपीचा सुळसुळाट. शाळेच्या छतावर चढून कॉपी पुरवत असल्याचा व्हिडिओ समोर. बीडमध्ये शिक्षण विभागाच्या सर्व नियमांना हरताळ फासत 12वीच्या पहिल्या पेपरला कॉपी पुरवल्या. सरपंच देशमुखांच्या लेकीनं दुःख बाजूला सारत दिला 12वीचा पेपर. वडिलांविना हा पहिलाच पेपर होता. शक्य तितका पेपर सोडवला. वैभवी देशमुखची भावनिक प्रतिक्रिया. राज्यातील सरकारी अनुदान घेणाऱ्या उर्दू शाळांमध्ये मोठा गैरव्यवहार होत असल्याचा राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचा आरोप. नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत इमारतींवर वसई विरार महापालिकेची तोडक कारवाई. 23 इमारती जमीनदोस्त. उर्वरित 18 इमारतींवर तोडक कारवाई सुरू. वरळीतील बीडीडी चाळ क्रमांक 80च्या गच्चीचा स्लॅब कोसळला. सुदैवानं जीवितहानी नाही. स्लॅब पानपट्टीच्या पत्र्यावर कोसळला. माघी पौर्णिमेनिमित्त प्रयागराज इथं त्रिवेणी संगमावर भाविक दाखल. भक्तांची गंगा स्नानासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी. आम्हाला वाटलं गणेश विसर्जनावर हिंदुत्ववादी संघटना सरकार मार्ग काढेल. आदित्य ठाकरेंचा टोला. कोर्टाची ऑर्डर आल्यानंतर 12 दिवस झाले. महापालिकेने पुढे काय तयारी केली? ठाकरेंचा सवाल. पुण्यातील सरहद संस्थेच्या वतीनं एकनाथ शिंदेंना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार. शरद पवारांच्या हस्ते शिंदेंना पुरस्कार प्रदान. पुरस्काराबद्दल अजितदादांकडून शिंदेंचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन. सोयाबीनचा प्रश्न गंभीर होत चाललाय. सरकार याबाबत गंभीर नाही. योग्य निर्णय लवकर घेतला नाही तर सोयाबीन अरबी समुद्रात फेकून देऊ आणि मुंबई चक्काजाम करू. शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा सरकारला इशारा. LICमध्ये आर्थिक वर्ष 2023 मध्ये जवळपास 880 कोटी रुपयांवर कोणीही दावा केला नाही. सरकारची संसदेत लेखी उत्तरात माहिती.
अकोल्यातील मुठ्ठूत फायनान्स या कंपनीत बनावट सोने तारण ठेवून कर्ज घेण्याचा प्रकार उघडकीस. बनावट सोनं देऊन फसवणूक करणाऱ्या टोळीचा खदान पोलिसांकडून पर्दाफाश. मुख्य आरोपी फरार असून 3 जण अटकेत. पोलिसांकडून 2,37,000चा मुद्देमाल जप्त. कल्याणच्या श्रीदेवी रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे 2.5 वर्षांनंतरही बाळाच्या जन्माची नोंद नाही. प्रकरणाची चौकशी करून रुग्णालयावर कारवाई करण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश. बेस्ट उपक्रमातील खासगी कंपन्यांमार्फत चालवण्यात येणाऱ्या बस गाड्यांवरील कर्मचारी करणार आंदोलन. समान कामाला समान वेतन आणि इतर मागण्यांसाठी 25 फेब्रुवारी रोजी आझाद मैदानात संघर्ष कामगार कर्मचारी युनियनच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं अर्धनग्न आंदोलन. कापसाला अनुदान आणि सरसकट कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक. इंदूर हैदराबाद महामार्गासाठी जळगावमध्ये जमीन भूसंपादन. मात्र योग्य मोबदला न दिल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. यवतमाळमध्ये भाजी आणि फळ विक्रेत्यांचं नगरपालिकेत आंदोलन. भाजी विक्रेते आणि फळ विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून द्या या मागणीसाठी मागील 6 दिवसांपासून आंदोलन सुरू. लातूरच्या अडत बाजारात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून तुरीच्या दरात 400 ते 500 रुपयांनी वाढ. तुरीला प्रति क्विंटल 7,400 ते 7,500 रुपये भाव. वाशिमच्या बाजार समितीमध्ये चिया सीड पिकाला खरेदीच्या शुभमुहूर्तावर 23,000 रुपयांचा विक्रमी दर. नवी मुंबईच्या एमपीएससी मार्केटमध्ये भाज्यांची आवक वाढल्यानं दरात मोठी घसरण. 600 ते 700 गाड्यांची आवक. मागणीपेक्षा पुरवठा जास्त असल्यानं कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, शिमला मिरची आणि गाजराच्या भावांमध्ये मोठी घट. परभणी प्रकरणातील लॉंग मार्च थांबलेला नाही, स्थगित झाला. मागण्या पूर्ण केल्या नाही तर पुन्हा आंदोलन करणार. लॉंग मार्च काढणाऱ्या नेत्यांची पत्रकार परिषदेत माहिती. महादेव मुंडेंच्या कुटुंबियांनी घेतली बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची भेट. महादेव मुंडेंच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर पकडू. भेटीदरम्यान कौवत यांचं आश्वासन तर तपास सीआयडीकडे देण्याची मुंडेंच्या पत्नीची मागणी. इंडियाज गॉट लॅटेंट प्रकरणी मुंबई पोलिसांकडून अद्याप गुन्हा दाखल करण्यात चालढकल सुरू. तपास सुरू आहे. नावाखाली अजूनही पोलिसांकडून गुन्हा नोंदवलेला नाही. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची पत्रव्यवहार करत गुन्हा दाखल करण्याची मागणी. गडचिरोलीमध्ये नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक. 1 जवान शहीद तर 1 जण गंभीर जखमी. बुलढाण्यात अनुसूचित जातीच्या मुलींच्या निवासी शाळेच्या मुख्याध्यापिकेला 60,000ची लाच घेताना अटक. भोजन व्यवस्था करणाऱ्या महिला कंत्राटदाराकडे मागितली होती 2 लाखांची लाच. सहा विविध ठिकाणी वाहन चोरी करून विक्री करणाऱ्या आरोपीला गडचिरोलीच्या देसाईगंज पोलिसांनी केली अटक. समीर चहांदे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून 50 घरफोडी करणाऱ्या चोरट्याला अटक. 53,41,280 रुपये किमतीचे 667 ग्रॅम 660 वजनाचे सोन्याचे दागिने तर 78,900 रुपये रोख असा एकूण 54,20,180 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत. साताऱ्यातील मलकापूरमध्ये मंदिरात चोरी. 6 तासात चोरट्यांना शोध घेऊन 3 पोलिसांनी अटक केलं. गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा नजीक कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग. छत्तीसगड येथून चंद्रपूरकडे जात होता ट्रक.
खारघर हेल्मेट मारहाण प्रकरणात एकाला अटक, एक जण फरार. रेहान अन्सारी असं अटक केलेल्याचं नाव. 10 दिवसांनंतर आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश. मुंबईच्या वांद्रे परिसरामध्ये वृद्ध महिलेची हत्या. पोलिसांनी अवघ्या 2 तासात 28 वर्षीय आरोपीच्या मुसक्या आवळल्या. शिर्डीमध्ये भाजी विक्रेत्या तरुणावर अज्ञाताकडून चाकू हल्ला. जमीन तरुणावर साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. मुलींना आंतरजातीय विवाह केल्याने मुलीच्या घरच्यांनी जावयालाच ठार मारण्याचा रचला कट. कोल्हापूरच्या भुये येथून अपहरण झालेल्या तरुणाची पोलिसांनी सांगलीतून सुटका केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं तरुणाच्या सासऱ्यांसह 3घांना केली अटक. लातूरच्या औसामध्ये भीषण अपघात. ब्रेक फेल झाल्यानं अपघात घडला. 7 जण गंभीर जखमी. यवतमाळमध्ये 2 ऑटोमध्ये झालेल्या अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू. पुसद शहरातील साई मंदिर रोडवरील घटना. सौरव राठोड असं मृत झालेल्या विद्यार्थ्याचं नाव. तो 7वीत शिकत होता. नवी मुंबई महानगरपालिकेच्या डम्पिंगला आग. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू. नांदेडच्या लोहा तालुक्यातील घोडगा परिसरामध्ये आढळली मगर. मगरीला पकडण्यात वनविभागाला यश. जंगलांचा रस्ता सोडून काँक्रिटीकरणाच्या जंगलात हरिण भरकटलं. गोंदियातल्या रस्त्यांवरची हरणाची उडी. रस्त्यावर धावताना हरणाची वाहनांना धडक होता होता वाचली. व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल. चुकून नागरी वस्तीमध्ये आलेल्या हरणाला अखेर मिळाली वाट. हरिण जंगलाच्या दिशेनं परतलं. भिवंडी शहरात पोलिसांचं पथसंचालन. रमजान आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर भिवंडी शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावं यासाठी पोलिसांचं पथसंचलन. 19 वर्षाखालील भारतीय महिला संघातील सानिका चाळके, भाविका अहरे आणि ईश्वरी अवसरे यांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सत्कार. अंडर-19 क्रिकेट संघाने दुसऱ्यांदा विश्वचषक स्पर्धा जिंकल्याबद्दल केला सत्कार. धुळ्यामध्ये माघ शुद्ध चतुर्थीनिमित्त एकविरा देवीला भाविकांची मोठी गर्दी. महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेशातून भाविक देवीच्या दर्शनाला. गोंदियातील कचारगडच्या 5 दिवसीय यात्रेला सुरुवात. देशाच्या विविध प्रांतातून भाविकांचं आगमन सुरू. आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवणारी वेशभूषा आणि वाद्याच्या तालासुरात आदिवासी युवक युवती सादर करतायत नृत्य. रायगडावर संभाजी भिडेंच्या धारातीर्थ गडकोट मोहिमेची सांगता. मोहिमेत धारकरी मोठ्या संख्येनं सहभागी. दापोलीतील हरणई गावातल्या 4 ऐतिहासिक किल्ल्यांपैकी गोवा किल्ल्याच्या डागडुजीच्या कामाला सुरुवात. दुर्गप्रेमींनी व्यक्त केलं समाधान. राज्यसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावर बोलताना सुनेत्रा पवारांची वेळ संपल्याचं सांगत प्रफुल्ल पटेलांना भाषण थांबवण्याची सूचना. पटेल बोलत असताना सुनेत्रा पवार होत्या पीठासीन अधिकारी. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 2026 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी दिला एकला चरोलेचा नारा. बंगालमध्ये काँग्रेसची ताकद नगण्य, त्यामुळे स्वबळावर लढण्याचा ममता बॅनर्जी यांचा निर्णय. कुंभस्नान करून प्रयागराजहून परतणाऱ्या हैदराबादमधील 7 जणांचा रस्ते अपघातामध्ये मृत्यू.
जबलपूरमध्ये प्रवाशांच्या गाडीला धडक दिल्यानं अपघात घडला. ट्रक आणि रस्त्याच्या रेलिंगमध्ये अडकलेल्या प्रवासी गंभीरपणे चिरडले गेले. 2 जण गंभीर जखमी. साताऱ्यात बिबट्याच्या पिल्लांची आणि आईची भेट. वनविभागाच्या वाईल्ड हार्ट रेस्क्युअर नाईट्सनं ही घडवली भेट. राज्यातील बेकायदेशीर होर्डिंग्स विरोधात सुराज्य संस्थेनं दाखल केलेल्या जनहित याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी. उच्च न्यायालयानं दिलेल्या बेकायदेशीर होर्डिंगच्या आदेशांची अंमलबजावणी का होत नाही? आदित्य ठाकरे यांचा सवाल. सलग 5व्या दिवशी शेअर बाजारामध्ये मोठी घसरण. सूचकांक 1018 अंकांनी घसरून 76,993 रुपयांवर, तर निफ्टी 309 अंकांनी घसरून 23,071 वर झाला बंद. निफ्टी ऑटो, मेटल आणि आयटी मध्ये मोठी घसरण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.